राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील झेडपी एफएमएस ही आर्थिक व्यवहारामध्ये प्रणाली बंद पडल्याने अनेकांचे देयक प्रलंबित आहेत। सॉफ्टमेट सिस्टीम एचएलएलपी आणि या पीआरएम कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांनी पीआरएम या मूळ कंपनीच्या सोर्स कोडची चोरी केली आणि त्याच कर्मचाऱ्यांसोबत झेडपी एफएमएसच्या प्रोजेक्टवर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काम सुरू असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची भूमिका संशयास्पद वाटू लागलेली आहे। नेमकं प्रकरण काय आहे सविस्तर पाहूयात। जिल्हा परिषदेच्या आर्थिक व्यवहारांची ऑनलाईन सेवा बंद। सॉफ्टमेट आणि पीआरएम कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून सोर्स कोडची चोरी। सोर्स कोड चोरणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये काम सुरू। शासन स्तरावरून जिल्हा परिषदेच्या आर्थिक व्यवहारासाठी ऑनलाईन पुरवली जाणारी झेडपी एफएमएस सेवा 31 मार्च नंतर अचानक ठप्प झाली। याचा मोठा फटका जिल्हा परिषदेच्या वित्तीय व्यवहारांना बसलाय। नवीन आर्थिक वर्ष 2026-27 सुरू करण्यात ही मोठं अडसर निर्माण झाले। जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा विभागाच्या व्यवहारासाठी 2020 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र सोबत करार करून ही सेवा सुरू करण्यात आली होती। 2020 ते 2025 पर्यंत या कंपनीचे बँक ऑफ महाराष्ट्र सोबतचे महाराष्ट्रामध्ये काम हे व्यवस्थित सुरू होते। मात्र पीआरएम आणि सॉफ्टमेट कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांनी पीआरएम कंपनीचे सोर्स कोड चोरी केल्याची घटना समोर आली। चोरी झाल्यानंतर ती कंपनी त्या संबंधित बँकेसोबत त्याच प्रोजेक्टवरती काम करत आहे असं आम्हाला निदर्शनास येत होतं। त्यामुळे आम्ही बँकेला इन्फॉर्म केलं। ते साधारणतः 6 महिन्याचा कालावधी हा दिलेला आहे। त्यामुळे शासनाचं काही असं अचानक पद्धतीने प्रणाली बंद केली असा काही प्रकार कंपनीकडून झालेला नाही। साधारणतः 180 दिवस आम्ही अगोदर सांगितले। सोर्स कोड चोरी केल्याची घटना समोर आल्यावर याबाबत कंपनीने बँक ऑफ महाराष्ट्र यांना या गोष्टीची कल्पना दिली। मात्र बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास सुरुवातीला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर 22 मार्च 2026 ला अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात सॉफ्टमेट कंपनी आणि पीआरएम कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। डिस्ट्रिक्ट कोर्टाने तसे स्पेसिफिक ऑब्झर्वेशन्स ही डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या ऑर्डरमध्ये लिहिलेले आहेत की या लोकांनी ऑलरेडी एव्हिडन्स टॅम्पर करण्याचा अटेम्प्ट केलेला आहे। पोलीस यंत्रणेला सगळ्या तपास कामामध्ये सहकार्य करणं अपेक्षित असतं। हे तपास यंत्रणेत सहकार्य न करता एव्हिडन्स टॅम्पर करण्याच्या दृष्टीने त्यांनी जो काही अटेम्प्ट केलेला आहे हा प्रथमदर्शनी कोर्टाच्या निदर्शनास आल्यामुळे सॉफ्टवेअर डायरेक्टरचे जेवढे काही बेल ऍप्लिकेशन्स होते दोन्ही बेल ऍप्लिकेशन्स रिजेक्ट करण्यात आलेले आहेत। पोलिसांचा पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना नाशिक जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र बँकेने चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या सॉफ्टमेट कंपनीसोबत काम करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। याबाबत केलेल्या चौकशीत बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी पुणे येथील मुख्यालयातून आणि मुंबई येथील मुख्य फोर्ट विभागातून सूचना असल्याचं सांगितलं। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील झेडपी पीएमएस ही प्रणाली जी आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेली आहे। मात्र ही प्रणाली बंद पडण्याचं कारण म्हणजे सॉफ्टवेअर सिस्टीम एलएलपी आणि पीआरएम कंपनीच्या काही माजी कर्मचाऱ्यांनी सोर्स कोड चोरी केल्याचा आरोप आहे। हा पीआरएम कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेला आहे। बँक ऑफ महाराष्ट्राचे वरिष्ठ अधिकारी देखील या संदर्भात काही बोलायला तयार नाही। त्याच्यामुळे या प्रकरणाचं गूढ दिवसेंदिवस वाढताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। झेडपी एफएमएस आर्थिक व्यवहाराची ऑनलाईन सेवा बँक ऑफ महाराष्ट्राच्या मनमानी कारभारामुळे अचानक बंद झाली। याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही बँकेच्या पुण्यातील मुख्य शाखेतून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही। सॉफ्टकोड नावाची कंपनी सोर्स कोड चोरल्याप्रकरणी सध्या संशयाच्या भवऱ्यात आहे आणि याच कंपनीबरोबर बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे ते काम करत आहे। सोर्स कोड चोरी केल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार जो आहे तो झालेला आहे आणि या सगळ्याबरोबर नेमकं काम बँक ऑफ महाराष्ट्र कसं काय करतं हा एक सगळा संशोधनाचा विषय आहे। या विभागाचे जे देवदत्त रोकडे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा लोकशाहीनं प्रयत्न केला, 2-3 वेळा फोन केला, परंतु देवदत्त रोकडे आतमध्ये आरबीआय सोबत मीटिंग चालू असल्याचं सांगत वेळ काढूपणा करत असल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीत या सगळ्या प्रकरणावर आता देवदत्त रोकडे नेमकं काय माध्यमाच्या समोर येऊन भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बँक ऑफ महाराष्ट्राने याबाबत नवीन टेंडर जारी केलंय आणि सध्या ज्या सॉफ्टमेट कंपनीवर चोरीचा गुन्हा दाखल आहे
त्याच्यासोबत नाशिक जिल्हा परिषदेत आणि महाराष्ट्र बँकेत चोरून काम सुरू केलंय। विशेष म्हणजे PRM या मूळ सोर्स कोडची मालकी असलेल्या कंपनीने याविषयी तेथील आयुक्तांना कळवले असून सुद्धा आयुक्तांनी संबंधित अधिकारी आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांना कोणताही जाब विचारला नाही। जर गुन्हा दाखल झालेली कंपनी काम करत असेल तर याची जबाबदारी कोण घेणार? यामुळे राज्यातील मराठी उद्योजक अडचणीत सापडत चाललेत। मराठी उद्योजक न्यायासाठी त्रस्त आहेत। अनेकांनी त्यांचे उद्योग अन्य राज्यात हलवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे महाराष्ट्रात मराठी उद्योजकांना न्याय मिळणार का असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नाशिक, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।